काय मुंबईकर, रविवार आला की तीच ती मॉलची चक्कर मारून कंटाळा आलाय. चला मग आज तुम्हाला घेऊन जातोय थेट आपल्या बालपणात. प्रवास सुरू होतोय आपला हक्काच्या सेंट्रल लाईनवरून ते भायखळा स्टेशनपर्यंत. स्टेशनवरून बाहेर पडलं की समोरच दिसते मुंबईची शान आणि आपली लाडकी राणीची बाग. पण थांबा जरा, बागेत जायच्या आधी ही तिकिटाची लाईन बघा. मुंबईत कुठेही जा, ही लाईन काही पाठ सोडत नाही. आम्हाला फायनली तिकीट मिळालं आणि आम्ही निघालो आतमध्ये. आतमध्ये अहो वाट बघतायत ना आमचे लाडके मित्र. आम्ही आतमध्ये शिरताच हा भला मोठा पक्षी आम्ही बघितला. नक्की सांगा याचं नाव काय आहे? तुम्ही बघितलंय का हा असा पक्षी? आम्ही तर नाही बाबा. मी तर बघून घाबरूनच गेले आणि तिथून पुढे पळ काढला. पुढे गेले तर आमची मगर वाट बघत होती. आम्ही तिथूनही पळ काढला आणि आम्ही गेलो पक्ष्यांच्या किलबिलाटात. किती मस्त आहे हे. इतका मस्त वाटत होतं निसर्गामध्ये. चितळ सांबर बघत बघत आम्ही पोचलो वाघाकडे. तो जवळ येतच होता. आम्ही तिथूनही पळ काढत गेलो तरस बुवाला भेटायला. पण तरस बुवा आमचे झोपले होते, कंटाळले असा. बराच वेळ तो तरस असाच लोळत बसला होता. मग आम्ही पण कंटाळलो. तिथून बाजूला सरकतोच तर इथे हा एकदम रुबाबात बिबट्या बसला होता. किती छान दिसत होता. तुम्हाला या पार्कला भेट द्यायची असेल तर हा मॅप फॉलो करा. ह्या मॅपनुसार तुम्हाला इथे बरंच काही बघायला भेटेल आणि हा पेंग्विनसुद्धा बघायला भेटतील. किती मस्त वाटत होतं हे. आणि हो, तुम्ही फिरून दमला असाल तर इथे फूड कोर्ट्ससुद्धा आहेत हां. आम्ही मित्रांना बाय करत आम्ही निघालो परतीच्या दिशेने. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा.